यार तुला एवढी थंडी कशी वाजते? म्हणजे रूम मध्ये प्रत्येकाला एसी किंवा फॅन हवा असतो, पण तो एक व्यक्ती असतो ज्याला पांघरून घेऊन बसावं वाटतं. वेल, काही कारण आहेत ज्यामुळे काहींना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. पहिलं आहे फॅट. जेवढा आपल्या शरीरात फॅट जास्त तेवढं आपल्याला कमी थंडी वाजते. हे फॅट जे आहे ते इन्सुलेटर सारखं काम करतं. म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारी जी उष्णता आहे तिला इझिली बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरच्या वातावरणाचाही आपल्या इंटरनल ऑर्गन्सवर इझिली परिणाम होऊ देत नाही आणि म्हणूनच आपल्याला कमी थंडी वाजते. तुम्ही बघितलं तर बारीक लोकांना जनरली जास्त थंडी वाजते असं दिसतं. दुसरं आहे हिमोग्लोबिन. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातून ऑर्गन्स पर्यंत ऑक्सिजन घेऊन जातो. हा ऑक्सिजन गरजेचा असतो काही केमिकल रिॲक्शन साठी, ज्यातून आपल्याला हीट आणि एनर्जी मिळणार असते. पण जर हिमोग्लोबिन कमी झालं तर ऑक्सिजनही कमी होतो आणि म्हणून त्या केमिकल रिॲक्शन्सही अफेक्ट होतात, जिथून आपल्याला उष्णता किंवा हीट मिळणार असते आणि म्हणूनही आपल्याला जास्त थंडी वाजू शकते. तिसरं कारण सांगितलं जातं हायपोथायरॉइडिझम. म्हणजे काय तर आपल्या शरीराला जेवढी थायरॉइड हार्मोनची गरज आहे तेवढं थायरॉइड ग्लँड बनवत नाहीये. हे थायरॉइड हार्मोन्स आपल्या शरीरात थर्मोरेग्युलेशन म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतात आणि हे अफेक्ट झालं तरी आपल्याला जास्त थंडी वाजू शकते. पण आपण बऱ्याच वेळा बघतो ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांचं वेट गेन होतं, मग त्यांना फॅटमुळे कमी थंडी वाजत असेल की हायपोथायरॉइडिझममुळे जास्त थंडी वाजत असेल माहित नाही. पण यासाठी अजूनही कारण सांगितली जातात. जसं स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते, एजेड लोकांना यंग लोकांपेक्षा जास्त थंडी वाजते, तसंच साईजने छोट्या असणाऱ्या लोकांनाही जास्त थंडी वाजते. आणि हे मला पर्सनल अटॅक सारखं वाटलं, कारण माझी हाईट कमी आहे आणि मला जास्त थंडी वाजते.